भोंदू बाबा आणि त्याची महिला पोलीस कर्मचारी पत्नीने अघोरी पूजेच्या नावाखाली 11 लाखात एका महिलेला गंडवले असून घरातील भांडणे थांबवून सुख शांती मिळवून देतो असे सांगून भोंदू बाबाने पीडित महिलेची यावेळी फसवणूक केली आहे। भोंदू बाबा ललित पाटील व महिला पोलीस कर्मचारी पत्नी महिमा पाटील असे संशयित आरोपींचे नावे असून करणी बाधा व गुप्तधन याच्या आमिषाने यावेळी लाखोची फसवणूक केल्याची घटना ही जळगावात उघडकीस आली आहे। भारत पाक सीमेवरील तनोट माता मंदिर, उज्जैन, गोगामडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर येथे अघोरी पूजा केली असून उज्जैन येथे थेट स्मशानभूमीत करण्यात आली असून अघोरी पूजा 2022 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून 3.5 वर्षानंतरही आरोपी भोंदू बाबा आणि त्याची पत्नी फरार असल्याची माहिती यावेळी माध्यमांना प्राप्त झाली आहे। आरोपींना शोधून आपले पैसे परत मिळावे म्हणून पीडित महिलेने जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली आहे। अधीक्षकांची भेट घेतली असल्याची माहिती माध्यमांना प्राप्त झाली असून ही माहिती आज दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे।